नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी जखमी इरफान अन्सारी यांचा मृत्यू। नागपूरच्या मेयो रुग्णालयामध्ये अन्सारींवर सुरू होते उपचार। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 14 जणांना अटक। आतापर्यंत एकूण 105 जण अटकेत। नागपूरमधील घटनेचा पोलीस आयुक्त, एसपी आणि अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा। आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याची फडणवीसांनी पोलिसांकडून घेतली माहिती। जाणून बुजून जनतेमध्ये कोण तणाव निर्माण करेल किंवा कोणाला त्रास दिला जाईल तर आम्ही शांत बसणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची अजितदादांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। आयात जाळ्याचा भ्रम तयार करून सोशल मीडियावर अपप्रचार केला गेला, त्यामुळे जमावानं एकत्र येत दगडफेक आणि पोलिसांवर हल्ले केले। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नागपूर हिंसाचारामध्ये नुकसान झालंय, त्यांना येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। फडणवीसांचं आश्वासन, सगळ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल। फडणवीसांची माहिती। नागपुरात तणाव निर्माण करणारी आणि दंगेखोरांना मदत करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन, हिंसाचारामध्ये झालेलं सर्व नुकसान दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल। त्यांची संपत्ती विकून नुकसान भरपाई देणार। फडणवीसांची माहिती। नागपूरमध्ये अफवांमुळे दंगल पेटली, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। नागपूरची दंगल दुर्दैवी असून सर्व नागरिकांनी एकत्र राहावं, प्रफुल्ल पटेल यांचं आवाहन। औरंगजेबाची कबर काढण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी दाखल केली मुंबई हायकोर्टात याचिका। औरंगजेब कबर वाद प्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांमध्ये आणखी 2 गुन्हे दाखल। शहर पोलिसांच्या सायबर क्राईम पोलिसांकडून गुन्ह्यांची नोंद। आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल। परदेश दौऱ्याचे जुने फोटो टाकून प्रशांत कोरटकरकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा। कोरटकर दुबई नाही तर भारतातच असण्याची शक्यता। नागपूरचे स्थानिक पोलीस मदत करत नसल्याची कोल्हापूर पोलिसांची खंत। प्रशांत कोरटकरच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी। ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून कोरटकरनं कुठे प्रवास केला याची देखील माहिती घेतली। प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी कोरटकरचा पासपोर्ट जप्त करावा। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची मागणी। जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये कोरटकर विरोधात दिला अर्ज। कोरटकरला कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। वकील असीम सरोदेंची प्रतिक्रिया। पोलीस खात्यातूनच त्याला मदत केली जात असल्याचा सरोदेंचा आरोप। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी 2 एप्रिलला हायकोर्टात सुनावणी, मात्र पुढील आठवड्यामध्ये तातडीनं सुनावणीसाठी विनंती करणार। वकील निलेश ओझा यांची एबीपी माझाला माहिती। दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर आरोप करत याचिका केली आहे दाखल। दिशा सालियन प्रकरणावेळी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेण्यासाठी 2 फोन केले होते, नारायण राणेंचा मोठा आरोप। किशोरी पेडणेकर सालियन कुटुंबावर दबाव आणत होत्या, नारायण राणेंचा आरोप। मुंबई पोलीस अजूनही कारवाई का करत नाहीत, राणेंचा सवाल। राज्यात 1,500 डॉक्टरांची भरती, एप्रिलपासून प्रक्रिया होणार सुरू। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये 70% सीबीएसई तर 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार। भाषेसह इतिहास भूगोलाचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळच ठरवणार। धाराशिवमधील उमरग्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक। सरकारी शाळेमध्ये सीबीएसई शिक्षण चालू करण्याच्या निर्णयाचं नागरिकांनी केलं फटाके फोडून स्वागत। मनसेच्या पाडव्या मेळाव्याचा मार्ग मोकळा, गुढीपाडवा मेळाव्याच्या परवानगीला मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाची मान्यता। दादरच्या शिवाजी पार्कात 30 मार्चला होणार मेळावा। मुंबईच्या हिंदमाता परिसरामध्ये पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी मनपानं काढलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमिततेचे आरोप। मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली दखल। मनपा आयुक्त गगराण यांना दिले कारवाईचे निर्देश। मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाईसाठीच्या निविदा प्रक्रियेची कामं सुरू। नालेसफाईच्या कामांसाठी एआय आणि स्टॅटिस्टिक्सची मदत घेणार असल्याची ही माहिती।
म्हाडानं गोरेगावमधील नव्यानं बांधलेल्या वसाहतींची 35 लाखांची मुंबई महापालिकेची पाण्याची बिलं थकवली. म्हाडाकडून 20 लाखांच्या जवळपास इमारतींची वीज बिलं देखील थकीत. ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडवर. येऊर परिसरामध्ये अतिक्रमण विभागाची बेकायदा हॉटेल्सवर कारवाई. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार. उद्या सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या ब्लॉक. हार्बर लाईनच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. अमरावती जिल्ह्यातील जन्ममृत्यू नोंद प्रकरण तापलं. अमरावती जिल्ह्यातील सर्व 14 तहसीलदार आणि 5 तालुक्यातील नायब तहसीलदारांना शो कॉज नोटीस. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनाही बजावली नोटीस. लातूरमध्ये पिवळ्या पाण्यानंतर आता दूषित आणि काळ्या पाण्याचा पुरवठा. आरोग्याशी खेळ होत असल्यामुळे नागरिकांचा महापालिकेविरोधात संताप. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारीमध्ये 10,42,000 वाहनांचा प्रवास. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येनं समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे प्रवासी संख्येत वाढ. राज्यात 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या ई-वाहनांवर कर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. लवकरच पार्किंग धोरण जाहीर करणार. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बांदा तपासणी नाक्यावर वाहतूक कोंडी. गोव्याहून मुंबईच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मनस्ताप. राजभवनामध्ये सचिन नंदा लिखित हेडगेवार अ डेफिनेटिव्ह बायोग्राफी या पुस्तकाचं प्रकाशन. राज्यपाल CP राधाकृष्ण यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन. MSCET परीक्षेमध्ये 15-20 लाख रुपयांमध्ये चांगले गुण मिळवून देण्याचं आश्वासन. 4 विद्यार्थ्यांना मुंबई क्राईम ब्रँचनं दिल्लीतनं केली अटक. 4ही आरोपी UPSC, NIT आणि बायोलॉजीचे विद्यार्थी. कोल्हापुरात हौसेपोटी यामाहा मोटरसायकलची चोरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपींपैकी काहींना रेसिंगची आवड असल्यामुळे त्यांनी बाईक चोरी केल्याचं झालं उघड. सर्व तरुण एकाच गावातले. सगळ्यांना एकाच दिवसाची पोलीस कोठडी. वसईच्या नायगावमधील रोशन पार्क सोसायटीच्या सेक्रेटरीकडून मराठीला गोळी मारा असं वादग्रस्त वक्तव्य. सोसायटीतील एका महिलेनं नोटीस मराठीत द्या अशी मागणी केल्यानंतर सेक्रेटरीचं वक्तव्य. नांदेडमध्ये प्रेम प्रकरणावरून तरुणाला मारहाण. भीतीपोटी तरुणानं गळफास घेऊन संपवलं जीवन. मुलीसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.